नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की जपानची लोक 100 वर्ष सहज जगतात आणि भारतामध्ये आता आयुष्यमान कमी होत चाललं आहे. लोक 50-60 वर्षामध्येच एकदम वयस्कर दिसू लागतात आणि सर्व आजार बीपी, शुगर, डायबिटीस ह्या सर्व आजार लवकर व्हायला चालू होतात. तर जपानची लोक इतक्या वर्ष व्यवस्थित का जगतात आणि हेल्दी का जगतात? तर त्यांचं वातावरण वगैरे चांगलं आहे, ह्या गोष्टी तर सर्व ठीक आहेत. आपल्या भारतामध्ये प्रदूषण वाढलं आहे, ह्या सर्व ठीक आहे. पण त्यांचा जर तुम्ही डाएटचा विचार केला तर त्यांचं डाएट असं आहे, तिकडचे लोक 16 तास 15 तास फास्टिंग करतात संध्याकाळी. म्हणजे त्यांचं रात्रीचं जेवण संध्याकाळी 5 ते 7च्या मध्ये होतं. त्यानंतर ते लोक काही खात नाहीत. आपण भारतामध्ये जर बघायला गेलं तर आपली कामावरून लेट येणारे वगैरे असतील किंवा मुलं शाळेला क्लासला वगैरे जाण्यामध्ये रात्रीचे येतात लेट, त्यामुळे भरपूर फॅमिलीजला रात्री 9, 10, 11 वाजतात जेवायसाठी. पण इतक्या लेट जेवण केल्यामुळे काय होतं की शरीरावरती इतके त्याचे हळूहळू परिणाम वेगवेगळे होतात की तुमचं मेटाबॉलिझम स्लो होऊन जातं आणि तुमच्या लिव्हरचं जे प्रोसेसिंग आहे ते एकदम स्लो व्हायला चालू होतं आणि त्यामुळे विटॅमिन्स तुमचे कमी होतात आणि तुमची ॲसिडिटी वाढायला चालू होते. जे तुम्ही खाल्ले ते गोष्टी पचत नाहीत व्यवस्थित आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा अंगाला लागत नाहीत. तर जापनीज लोकांचा एक साधा प्रोटोकॉल आहे, ते लोक जास्त करून उकडलेले म्हणजे जे स्टीम फूड खातात, तळलेले जास्त खात नाहीत आणि दिवसातील 15 ते 16 तास कसे उपाशी राहता येईल हा त्यांचा प्रोटोकॉल फॉलो होतो तिकडे. तर ते काय करतात की संध्याकाळी 7च्या नंतर काही खात नाहीत. जर तुम्ही सुद्धा जर असं फॉलो करायला गेला की संध्याकाळी 7 नंतर मी काय खाणार नाही, सकाळचा नाश्ता म्हणजे जेवण करा, दुपारी काय भूक असेल तर सॅलेड वगैरे खावा, अंडी उकडलेली खाऊ शकता तुम्ही आणि 5 ते 7च्या मध्ये प्रॉपर जेवण करून घ्या तुमचं जे संध्याकाळचं रात्रीचं जे जेवण. त्यानंतर काही खाऊ नका. जर इन केस सुरुवातीला भूक वगैरे लागत असेल तर तुम्ही रात्री जर भूक लागली तुम्हाला तर थोडेसे सॅलेड खाऊ शकता, फळं कट करून खाऊ शकता तुम्ही. पण जर तुम्ही डाएट फॉलो केला, संध्याकाळी 7च्या आधी जेवण जर चालू केलं तर तुम्हाला शरीरामध्ये इतके चांगले बदल दिसतील. म्हणजे ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे, खूप दिवसापासून पोट साफ होत नाहीये, तर तुम्ही जर हा 1 महिना जरी डाएट फॉलो केला तर 1 महिन्यामध्ये तुम्हाला इतके सर्व चेंजेस दिसतील. तुमचा चेहरा चेंज होऊन जाईल, तुमचं वजन कमी होऊन जाईल, तुमची शुगर मॅनेज होऊन जाईल. म्हणजे ह्या डाएटचा इतका सर्व फायदा आहे, पण भारतीय लोकांपर्यंत ह्या गोष्टी फॉलो होत नाहीत. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी फॉलो करा आणि ज्यांचा पण काही प्रॉब्लेम असेल तर काही ना काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्ही हा डाएट फॉलो करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात बीपी, शुगर, डायबिटीस हे सर्व आजार होणार नाहीत आणि एक हेल्दी लाईफ तुम्ही जगू शकता. धन्यवाद.